नमस्कार मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व मित्रांचं मी सागर डुबल सहर्ष स्वागत करतो. आपण आपल्या टेलिग्राम YouTube चॅनलच्या माध्यमातून बँकिंग अवेअरनेस या विषयांचे लेक्चर सुरू केलेले आहेत. तर त्या सीरीजमध्ये आपला पुढचा चॅप्टर आहे चलन बॉन्ड म्हणजे इन्फ्लेशन. ओके. तर इन्फ्लेशन चॅप्टर मधील ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर आता त्याच्यामध्ये इस्लामिक बँकिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट आपण बघूया. इस्लामिक बँकिंग. ओके. तर बघा, परंपरागत बँकिंगमध्ये बँकिंगची भूमिका काय असते? तर त्याच्यामध्ये बँक ही विक्रेता असते. ओके. आणि इस्लामिक बँकिंगमध्ये बँक ही भागीदार असते. ओके. इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज घेणं हे किंवा व्याजाने कर्ज देणं हे निषिद्ध मानलेलं आहे. त्याच्यामुळे मग इस्लामिक बँकिंगमध्ये नफा मिळवणे ही गोष्ट थोडी कठीण जाते. ओके. परंपरागत बँकिंगपेक्षा. याच्यासाठी अ, व्याजरहित बँकिंग सेवेच्या विकासाची शिफारस जी आहे, ती शिफारस केलेली होती वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने. ओके. मग या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये इस्लामिक बँकिंगचा कन्सेप्ट राबवला जातो. आता इस्लामिक बँकिंगमध्ये कर्ज घेणं हे निश्चित मांडलेलं आहे. बँक काय करते, की जो कर्ज ज्याला कर्ज हवा आहे, त्याच्याबरोबर काय करते, तर भागीदारी करते. ओके. तर कर्ज विकत असते. त्याच्या बदल्यामध्ये व्याज घेत असते. मात्र इस्लामिक बँकिंगमध्ये बँक काय करते, तर भागीदार म्हणून काम करते. ओके. खातेदाराची भूमिका याच्यामध्ये काय आहे, तर खातेदार हा त्याच्यामध्ये ग्राहक असतो. ठीक आहे. आणि इकडे इस्लामिक बँकिंगमध्ये खातेदार हा सुद्धा कसा आहे, भागीदार आहे. बँक पण भागीदार आहे, खातेदार पण भागीदार आहे. तर याच्यामध्ये आधार काय आहे बघा, परंपरागत बँकिंगला आधार आहे पैसा. ओके. आणि इस्लामिक बँकिंगला आधार आहे गुंतवणूक. ठीक आहे. म्हणजे बँक काय करते, तो जो कोणी खातेदार आहे, तर त्याच्या व्यवसायामध्ये भागीदार म्हणून काम करते. म्हणून मग याच्यामध्ये परंपरागत बँकिंगमध्ये जसा पैसा आधार आहे, तर तसा इकडे गुंतवणूक हा आधार आहे. ठीक आहे. आता प्रॉफिट काय असतं? परंपरागत बँकिंगमध्ये बँकांचं प्रॉफिट आहे त्यांचं व्याज. मात्र इस्लामिक बँकिंगमध्ये त्यांचं प्रॉफिट आहे गुंतवणुकीमधला नफा. ओके. आता इथं पतनिर्मिती जर बघितली, क्रेडिट क्रिएशन जर बघितलं, तर इस्लामिक परंपरागत बँकिंगमध्ये क्रेडिट क्रिएशन हे तीव्र होतं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. मात्र इस्लामिक बँकिंगमध्ये क्रेडिट क्रिएशन होत नाही. कारण इस्लाममध्ये क्रेडिट देणं हाच मुळात निषिद्ध मानलेला आहे. ओके. त्याच्यामुळं मग तिथं पतनिर्मिती होत नाही. मग बँकेला जो काही मिळणारा प्रॉफिट आहे, तर तो काय आहे त्याच्या गुंतवणुकीमधला नफा आहे. ओके. तर बँक व्याजरहित बँकिंग सेवेच्या विकासाची शिफारस फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स कमिशनने केलेली होती. या समितीचे अध्यक्ष होते रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुराम राजन. ओके. मग भारतामध्ये इस्लामिक बँक स्थापन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने 2 ओपिनियन्स दिलेले होते. तर 2 ओपिनियन काय होती? तर व्याजरहित गुंतवणुकीचा लाभ घेण्यासाठी भारतामध्ये म्युच्युअल फंड ऑलरेडी आहेत. त्यामुळे स्वतंत्र इस्लामिक बँक स्थापन करण्याची आवश्यकता नाही. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तो उद्देश साध्य होतोय. त्यापेक्षा काय करा, तर परंपरागत बँकिंगमध्ये शरियापूर्वक गुंतवणुकीचा पर्याय असणारी इस्लामिक विंडो सुरू करा. अशी ह्या फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स कमिशनने सांगितलं. म्हणजे रघुराम राजन समितीने सांगितलं होतं. तर भारतामध्ये इस्लामिक विंडो सुरू करण्याची शिफारस आहे. ती आर-बी-आयने केलेली होती. आणि मग त्याच्यानुसार फेब्रुवारी 2016 मध्ये भारतामध्ये म्हणजे ती जी इम्प्लिमेंटेशन आहे, ओके, ती शिफारस आहे. ती फेब्रुवारी 2016 मध्ये आर-बी-आयने केलेली आहे. आता बघा, मनी स्टॉक आपल्याला बघायचा आहे पुढची कन्सेप्ट. मनी स्टॉक म्हणजे पैशाचा साठा. तर मनी स्टॉक म्हणजे काय असतो? तर देशाच्या इकॉनॉमीमध्ये असणारा पैसा. त्याला मनी स्टॉक म्हणतात आणि हा मनी स्टॉक वेगवेगळ्या पद्धतीने काउंट केला जातो. तर काउंट करायची गोष्ट आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण मनी स्टॉक काय आहे ते बघूया. तर पतनिर्मिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. पतनिर्मिती म्हणजे काय? ठीक आहे. तर कर्ज दिल्यानंतर त्या कर्जामधून तयार होणारं पत, ओके, म्हणजे क्रेडिट होणारं तयार. म्हणजे जे क्रेडिट तयार होतं त्याला म्हणतात पतनिर्मिती. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहे तरलता. तरलता म्हणजे काय? तर एखाद्या संपत्तीचं किती लवकर पैशामध्ये कन्व्हर्जन किंवा रूपांतर होतं. तर त्याला म्हणायचं त्याची तरलता. ओके. तर लोकांच्या जवळ असणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी यांच्यामधून काहीही पतनिर्मिती होत नाही. पतनिर्मिती तेव्हाच होते जेव्हा कर्ज दिलं जातं. ओके. मग बघा, लोकांकडचे जे चलनी नोटा आणि नाणी आहेत याच्यातून पतनिर्मिती होत नाही. मात्र त्याची लिक्विडिटी जास्त आहे. कारण ते स्वतः पैशाच्या रूपामध्येच लोकांच्या जवळ अस्तित्वात आहे. आता डिमांड लायबिलिटीज बघितलं. डिमांड लायबिलिटीचे 2 प्रकार पडतात. एक करंट अकाउंट पडतं आणि दुसरं येतं सेव्हिंग अकाउंट. ओके. ज्याला आपण कासा म्हणतो. करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. ओके.
तर चालू ठेवी ज्या आहेत करंट अकाउंट, तर याच्यामधून खातेदार कधीही पैसे काढू शकतो, कधीही पैसे टाकू शकतो. त्यामुळे याच्यातून होणारी पतनिर्मिती कशी आहे? निग्लिजिबल आहे किंवा कमी आहे. ओके. बचत ठेवी जर बघितली, तर बचत ठेवी म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंटमधून पतनिर्मिती कशी होते? अल्प होत असते. ठीक आहे. कमी प्रमाणामध्ये होते. मात्र जर टर्म लायबिलिटीज बघितल्या, टर्म लायबिलिटीज म्हणजे ठराविक कालावधीसाठी काय केलं जातं? बँकांमध्ये ठेवी ठेवल्या जाणार आहे. ओके. मग जर 1 वर्षापेक्षा कमी मुदतीचे टर्म लायबिलिटीज असतील, ओके, मुदत ठेवी असतील, तर त्याच्यातून मध्यम स्वरूपाची पतनिर्मिती होते आणि जर 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी जर ठेवल्या, तर त्याच्यातून बँका मोठी कर्ज देऊ शकतात. मोठ्या टर्मची कर्ज देऊ शकतात. त्याच्यातून बँकांना तीव्र पतनिर्मिती होत असते. ओके. तर लिक्विडिटी जर बघितली, तर इकडे कशी आहे तरलता याची एकदम कमी आहे. कारण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची ही कर्ज आहे, ते लवकर पैशामध्ये कन्व्हर्ट होणार नाही आहे. ओके. आता बघा पैशाच्या साठ्याची मोजणी कशी केली जाते. तर यासाठी कुठल्या-कुठल्या संकल्पना वापरल्या जातात. ओके. तर या संकल्पना आहेत M0, M1, M2 आणि M3. ओके. तर या 4 कन्सेप्ट वापरल्या जातात. आपण कन्सेप्ट बाय कन्सेप्ट बघू पुढं. पहिला आपण M1 बघूया. सॉरी M0 बघूया. M0 ला दुसरं नाव आहे संचित पैसा. M0 लाच काय नाव आहे? संचित पैसा किंवा त्याला पायाभूत पैसा असं पण म्हणतात किंवा त्याला हाय पॉवर मनी पण म्हणतात. ओके. तर हा कसा आहे फाउंडेशनल मनी आहे. ओके. किंवा फंडामेंटल मनी आहे. बेसला असणारा मनी आहे. मग त्याला हाय पॉवर मनी. हाय पॉवर मनी का म्हणतात? कारण याची लिक्विडिटी खूप जास्त असते. ओके. आणि पुढे जो पैशाचा स्टॉक आहे, सॉरी पैशाचा जो पुरवठा आहे, तो वाढवण्याचं जे काम आहे, तर तो हाय पॉवर मनी करत असतो बघा. हाय पॉवर मनी मुळातच त्याची क्षमता जास्त आहे पतनिर्मिती घडवून आणण्याची. मग आता याच्यामध्ये कशा-कशाचा समावेश होतो हे विचारतात परीक्षेला. तर याच्यामध्ये सी-आर-आर येतो. आपण आर-बी-आयशी जे डायरेक्ट रूट्स आणि इनडायरेक्ट रूट्स बघितले, तर त्याच्यामध्ये सी-आर-आर, एस-एल-आर मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर सी-आर-आर असतो बँकांकडचा, आर-बी-आयकडे असणारा. त्याच्यानंतर बँकांकडे असणारा एस-एल-आर आहे. लोकांच्या जवळच्या चलनी नोटा आणि नाणी आहेत आणि रिझर्व्ह बँकेकडच्या इतर ठेवी आहेत. तर या सगळ्या या M0 मध्ये येत असतात. हा थेट पैसा आहे बरं. हा थेट पैसा आहे. त्याच्यामुळं हा हाय पॉवर मनी आहे. ओके. याचं दुसऱ्या कुठल्या ॲसेटमध्ये कन्व्हर्जन केलेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर येते M1. M1 ला दुसरं नाव आहे संकुचित पैसा. ओके. संकुचित पैसा. आता ह्या संकुचित पैशामध्ये M1 मध्ये काय येतं ते बघा. लोकांच्या जवळ असणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी, लोकांच्या बँकांमध्ये असणाऱ्या डिमांड लायबिलिटीज आणि रिझर्व्ह बँकेकडे असणाऱ्या इतर ठेवी. ओके. तर या सगळ्या ह्या M1 मध्ये येतात. ओके. M1 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे M2. M2 मध्ये काय-काय येतं बघा. M2 मध्ये पहिला M1 येतो. 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी येतात आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे याच्यामध्ये काउंट केले जातात. ओके. M2 मध्ये. ठीक आहे. काउंट होतात. ओके. तर पुढे बघा. पुढे याच्यानंतर आहे M3. M3 मध्ये बघा, M3 ला विस्तीर्ण पैसा म्हणतात किंवा त्याला ब्रॉड मनी पण म्हटलं जातं. हा कसा आहे, तर हा नॅरो मनी आहे आणि विस्तीर्ण पैसा M3 कसा आहे, तर ब्रॉड मनी आहे. तर ब्रॉड मनी म्हटल्यावरती याच्यामध्ये सगळे ॲस्पेक्ट कव्हर होतात. मग याच्यामध्ये पहिला M2 येईल. M2 मध्ये ऑलरेडी M1 आलेला होता. त्याच्यानंतर 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी. इथे बघा 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवी होत्या. इकडे डिमांड लायबिलिटीज होत्या आणि इकडं आर-बी-आयकडचे सगळे असणारे ठेवी आहेत आणि लोकांकडच्या चलनी नोटा, नाणी आहेत. मग इथे 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी येतात. बँकांजवळ असणारी मागणी, देय आणि मुदत कर्ज सुद्धा याच्यामध्ये काउंट केली जातात. ओके. तर आता बघा, हे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे याच्यामध्ये जवळपास सगळा मनी स्टॉक कव्हर होतो, जो इकॉनॉमीमध्ये आहे तेवढा. ठीक आहे. M1, M0, M1, M2, M3. ओके. आणि बघा जसं आपण M3 कडून M0 कडे जाऊ, तशी लिक्विडिटी वाढत जाते बघा. M3 कडून M1 कडे M0 कडे जाऊ, तशी लिक्विडिटी वाढत जाते. M0 हा पूर्ण लिक्विड मनी असतो. मात्र M0 कडून M3 कडे जाताना लिक्विडिटी कमी होत जाते. ओके. आता बघा, हा पैशाचा स्टॉक मोजण्यासाठी आर-बी-आयने काय केलं होतं, काही कार्यगट अपॉइंट केलेले होते. ठीक आहे. तर 1961 मध्ये कार्यगट अपॉइंट केला होता. 1977 मध्ये आणि 1998 मध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्टंट कार्यगट कुठला आहे, तर 98 चा कार्यगट इम्पोर्टंट आहे. त्याचं नाव आहे वर्किंग ग्रुप ऑन मनी सप्लाय, एनालिसिस, मेथोडॉलॉजी अँड कंपायलेशन. ओके. तर ह्या कार्यगटाचे अध्यक्ष होते वाय-व्ही रेड्डी सर. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, जे आधीचे एम-एल घोष यांच्या ज्या कन्सेप्ट होत्या, ओके, मनी स्टॉक मोजण्याच्या ज्या M0 to M4, तर त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल सुचवले आणि बदल सुचवून त्यांनी काय केलं,
M0, M1, M2, M3 हे तर इक्वल म्हणजे आहे तसंच ठेवलं. मात्र त्यांनी M4च्या जागी L1, L2 आणि L3 इंट्रोड्यूस केलेलं. ठीक आहे. रेड्डींनी M4 ही कन्सेप्ट बाद केली आणि L1 गटामध्ये त्यांनी काय केलं, याच्यामध्ये M3 ॲड केला आणि शिवाय पोस्ट ऑफिसमधल्या ठेवी ॲड केल्या. म्हणजे हे नॅशनल स्मॉल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत. ओके. तर ते सोडून जे काही प्रमाणपत्र राहतात, तर ते सगळे त्यांनी याच्यामध्ये काउंट केलेले. ओके. म्हणजे पोस्ट ऑफिसमधल्या ठेवींमध्ये काउंट केले. आता L2 मध्ये कोणत्या पैशांचा समावेश केला बघा L2 मध्ये. ओके. L2 मध्ये त्यांनी समावेश केलेला आहे L1 चा. L2 मध्ये काय येतं? L1 येतं. ओके. तर या L2 मध्ये त्यांनी L1 ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर रिफायनान्स ठेवी त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर संस्थांमधल्या मुदत कर्ज, संस्थांकडचं या संस्थांच्याकडचं म्हणजे ह्या रिफायनान्स करणाऱ्या ज्या संस्था होत्या, त्यांच्याकडचं जे टर्म लायबिलिटीज होत्या, तर ते पण त्यांनी मुदत कर्ज पण घेतलंय आणि या संस्थांच्या प्रमाणीकृत ठेवी पण घेतलेल्या आहेत. प्रपोर्शनलाइज ठेवी पण घेतलेल्या आहेत. ओके. तर आता हे L3 मध्ये काय टाकलं बघा. L1 मध्ये L1 मध्ये तर त्यांनी पोस्ट ऑफिस मधल्या ठेवी टाकल्या. L2 मध्ये मेनली ज्यांनी ऍड केलेलं रिफायनान्स करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडच्या ठेवी आणि L3 मध्ये त्यांनी ऍड केलं L2 प्लस NBFC कडच्या सार्वजनिक ठेवी. ओके. तर आता याच्यापैकी जो पायाभूत पैसा फंडामेंटल मनी आहे. तर फंडामेंटल मनी तर M0 ला म्हटलेलं आहे आणि जो पैशाचा पुरवठा आहे, तर पैशाचा पुरवठा म्हटलं M1, M2 आणि M3 ला. ओके. तर आता या संकल्पनेचा तरलतेनुसार क्रमांक जर बघितला, लिक्विडिटीनुसार जर क्रमांक बघितला, तर तो M0, M1, M2, M3 अशा पद्धतीने आहे आणि जो हाय पॉवर मनी तर हे M0 ला हाय पॉवर मनी म्हणतात. ओके. आता हा पैशाचा गुणाकार म्हणजे इक्वेशन ऑफ मनी मल्टिप्लायर और मनी मल्टिप्लायर हे फारसं एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आपण तरी पण एक नजर टाकू याच्यावरती. तर बघा कोणता पैसा वाढला की पैशाचा पुरवठा वाढतो. ओके. मनी सप्लाय कधी वाढतो? कुठला पैसा वाढला की जेव्हा पायाभूत पैसा म्हणजे जेव्हा M0 वाढतो. हा हाय पॉवर मनी M0 ज्यावेळी वाढतो ना, त्यावेळी पायाभूत पैसा जो फंडामेंटल मनी आहे ना, तर तो वाढल्यानंतर पैशाचा स्टॉक वाढतो. सॉरी पैशाचा सप्लाय वाढतो. तर मनी मल्टिप्लायर म्हणजे काय बघा? तर पैशाचा पुरवठा. पैशाचा पुरवठा म्हणजे कुठला? तर हा पैशाचा पुरवठा आहे बघा. M1, M2 आणि M3 आणि पायाभूत पैसा म्हणजेच कुठला? हा हाय पॉवर मनी M0. ओके. हा पायाभूत पैसा. तर यांच्यातलं गुणोत्तर म्हणजे काय असतो मनी मल्टिप्लायर असतो. त्याचं सूत्र बघा. मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू पैशाचा पुरवठा म्हणजे M डिव्हायडेड बाय पायाभूत पैसा M0. तर याचं जे काही त्याचे जे काही उत्तर येईल, ओके, त्याचा जो काही आकडा येईल, तर तो काय असतो मनी मल्टिप्लायर असतो. तर मनी मल्टिप्लायर वाढण्यासाठी कारणीभूत घटक कुठले आहेत बघा. जर समजा M वाढला, M0 तेवढाच राहिला, मात्र M वाढला, तर काय होणार आहे? पैशाचा सप्लाय वाढणार आहे. मनी मल्टिप्लायर वाढणार आहे. ओके. किंवा जर समजा M0 कमी झाला, पायाभूत पैसा कमी झाला आणि पैशाचा जो पुरवठा आहे, जर तो तेवढाच राहिला, तरी सुद्धा काय होणार आहे? मनी मल्टिप्लायर वाढणार आहे. ओके. आता M वाढण्याची कारणं काय बघा. तर लोकांनी जास्त पैसा बँकेमध्ये ठेवणे. लोकांनी जास्त पैसा बँकेमध्ये ठेवणे, CRR, त्याच्यानंतर SLR कमी होणे. ठीक आहे. तर ही सगळी कारणं कशाची आहेत? तर M वाढण्याची कारणं आहेत. लोकांनी जास्त पैसा बँकांमध्ये ठेवणे, CRR, SLR कमी होणे. ह्या सगळे कारणं आहेत कशाची? M वाढण्याची. आणि M0 कमी कसा होईल M0? तर सरकार आणि RBI ने निर्माण केलेले चलन कमी करणं. याच्यामुळे काय होणार आहे? M0 कमी होणार आहे. ठीक आहे. तर आता RBI ला पैसा गुणकाची गरज कशासाठी असते? ओके. मनी मल्टिप्लायर कशासाठी लागतो? तर चलनवाढ चं मॉनिटरिंग करण्यासाठी, CRR, SLR यांचं निर्धारण करण्यासाठी RBI ला मनी मल्टिप्लायरची गरज पडत असते. ओके. त्याच्यानंतर आता आपले पुढचे कन्सेप्ट आपण बघणार आहोत. पुढची कन्सेप्ट आहे बघा किमतीतील चढ-उतार. ओके. किमतीमधले चढ-उतार. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत इन्फ्लेशन किंवा त्याला चलनवाढ म्हणतो आपण किंवा त्याला मुद्रास्फीती असा शब्द आहे इन्फ्लेशनला. तर हे इन्फ्लेशनचे एकूण 4 प्रकार पडतात. किती प्रकार आहेत? 4. मी आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं RBIच्या. तर 4 प्रकार एकूण त्याचे पडतात. तर पहिले आहे रांगणारे चलनवाढ. ओके. क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतात त्याला. 3% ते असते. त्याच्यानंतर दुसरे येते चालणारे चलनवाढ, ज्याला वॉकिंग किंवा ट्रॉटिंग इन्फ्लेशन म्हणतात. ते 3 ते 10% असते. पळणारे चलनवाढ किंवा त्याला रनिंग किंवा गॅलोपिंग इन्फ्लेशन म्हणतात. ते 10 ते 20% असते. आणि बेसुमार चलनवाढ म्हणजे हायपर इन्फ्लेशन किंवा रनअवे इन्फ्लेशन किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल इन्फ्लेशन म्हणतात त्याला. त्याला 20+ पर्सेंट
ज्यावेळी ती जाते इन्फ्लेशन, तेव्हा त्याला इन्फ्लेशन रेट एवढा जेव्हा जातो, तेव्हा त्याला हायपर इन्फ्लेशन म्हटलं जातं. आता अर्थव्यवस्थेला उपकारक असणारे चलनवाढ पण आहे. ते आहे चालणारे चलन. म्हणजे 3 ते 10% दरम्यान जी चलनवाढ आहे, तर तिला कसं म्हणतो आपण, इकॉनॉमीसाठी आवश्यक असणारी चलनवाढ आहे. ओके. तर आता याच्यामध्ये बघा, चालणाऱ्या चलनवाढीचे काय परिणाम होतात? ठीक आहे. चालणाऱ्या चलनवाढीचे परिणाम. तर या चलनवाढीमुळे मागणी वाढते. मागणी वाढून गुड्स अँड सर्व्हिसेसच्या उत्पादनाला चालना मिळते. ओके. तर या उत्पादनाला चालना मिळाल्यामुळे वस्तू उत्पादकाला प्रॉफिट होतं. ओके. आणि मग त्या प्रॉफिटमधून जे काही कॅपिटल त्याला मिळतं, ते कॅपिटल वापरून तो पुन्हा दुसरा व्यवसाय सुरू करतो. आणि मग नवीन व्यवसायामुळे रोजगार निर्मिती होते आणि याच्यामुळे मग 10% जास्त चलनवाढ होत असेल, 10% जास्त इन्फ्लेशन होत असेल, तर डिमांडमध्ये वाढ होत नाही. कारण एवढं इन्फ्लेशन झाल्यावरती वस्तू आणि सेवाचा उपभोग घेणं हे नागरिकांना किंवा व्यक्तींना परवडत नाही. म्हणजेच काय? चालणारी चलनवाढ 3 ते 10% ठीक आहे. पण जर 10% जास्त होत असेल, तर ते मात्र अर्थव्यवस्थेसाठी उपकारक नाहीये. ओके. तर आपण या लेक्चरमध्ये इन्फ्लेशन चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलं ना, आणि त्याच्यासोबतच आपण ही जी इन्फ्लेशन चॅप्टर मधला इन्फ्लेशन हा पॉइंट आणि त्याचे टाइप्स आणि त्याचे जे इम्पॅक्ट आहेत इन्फ्लेशनचे, तर ते बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन, रिफ्लेशन आणि त्याच्याबरोबर स्टॅगफ्लेशन ह्या कन्सेप्ट बघणार आहोत. आणि त्याच्याबरोबर काही इंडिसेस आहेत, प्राइस इंडिसेस, तर ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके. ठीक आहे.